मग आता एखाद्या व्यक्तीने जर डिसेंट मार्केटिंग जरी केलं, जसं आम्ही त्यांना गाईड केलंय, तर 50,000 ते 70,000च्या मध्ये त्यांना आरामात पर मंथ नेट प्रॉफिट राहू शकतो कमीत कमी. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप युनिक होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ज्या व्हिडिओमध्ये आपण ज्या व्यवसायाबद्दल चर्चा करणार आहोत ना, त्या व्यवसायाची गुंतवणूक फक्त तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये लागणार आहे. म्हणजे कमी गुंतवणुकीत जर तुम्हाला चांगला नफा कमवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर, उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव प्रशांत कुंभार. माझे आता सध्या महाराष्ट्रामध्ये आईस्क्रीममध्ये 2 ब्रँड्स आहेत जे आम्ही ऑपरेट करतो. एक आहे द आईस्क्रीम बेकरी नावाने, जे आमचं शहराचं मॉडेल आहे, आणि एक आहे हाऊस ऑफ आईस्क्रीम, जे आम्ही मागच्या वर्षी खास करून ग्रामीण भागासाठी आम्ही चालू केलेलं आहे. तर आता दोन्ही ब्रँडच्या मिळून आमच्या जवळजवळ 40 शाखा आता महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि सर, काय होतंय आता आईस्क्रीमचा ज्या वेळेस आपण विचार केला समजा, बरोबर, तर आपल्याकडे ओव्हरऑल आईस्क्रीम किती प्रकारचे बनवतो आपण? आपल्याकडे हा आपण आज या हाऊस ऑफ आईस्क्रीम कॉन्सेप्ट बद्दल बोलूया सर, जे आपण ग्रामीण भागासाठी केलंय. तर त्यामध्ये 25 प्रकारचे आईस्क्रीम आहेत आपले. त्यानंतर काही मस्तानीचे प्रकार आहेत आणि मिल्कशेक आहेत. तर हा बेसिक सेटअप आपण देतोय. तसे आपल्याकडे 60 प्रोडक्ट आहेत. जर कोणाला तेही चालू करायचे असतील तर मग ते हळूहळू इन्व्हेस्टमेंट वाढवून तुम्ही ते नंतर चालू करू शकता. त्यामध्ये ब्राउनी आहे, सिझलिंग ब्राउनी आहे, आईस्क्रीम केक आहेत, पेस्ट्रीज आहेत. असा भरपूर मोठा आपल्याकडे एक प्रोडक्टचा पोर्टफोलिओ आहे. पण एखाद्या व्यक्तीने कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसायात यावं या ऑब्जेक्टिव्हने आपण हा छोटावाला मॉडेल बनवलेला आहे, लोकांसाठी बनवलेला आहे. समजा एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर आज मार्केटमध्ये भरपूर सारे आईस्क्रीम वाले पण आहेत. बरोबर दुसरे पण. बरोबर आहे. तर आता प्रेक्षकांनी तुमचीच फ्रँचायझी का घ्यावी? बरोबर. आता मुळात सर आपला कॉन्सेप्ट काय आहे ना, आपण बाकी लोकांप्रमाणे हजारो किलो आईस्क्रीम एकत्र फॅक्टरीमध्ये बनवून महिना महिना स्टोअर करून ठेवत नाही. तर आपली जेवढी डेलीची रिक्वायरमेंट आहे ना, तेवढे आपण जागेवरती फ्रेश आईस्क्रीम बनवतो. हा आपला मेन कॉन्सेप्ट आहे, आपली युएसपी आहे. आता जसं तुम्ही ऍज अ कंझ्युमर आपण बाहेर जातो, आपल्याला सर ज्यूस फ्रेश हवा असतो, मिठाई आपण घेताना विचारतो फ्रेश आहे का, पण आईस्क्रीम आपण कधी एक्सपायरी पण चेक करत नाही, कारण आपल्या माइंडमध्ये ते बसलंय की आईस्क्रीम हे फ्रोझनच असतं. बरोबर. त्यामुळे हा फ्रेश आईस्क्रीमचा कॉन्सेप्ट आम्ही घेऊन आलोय. तर आईस्क्रीम बनवताना सुद्धा जागेवरती तर बनवतोच आहे आपण, पण ते बनवताना आपण ताजी फळं, खजूर, अंजीर, गुलकंद, कॉफी, कॅरमल असे ऍक्च्युअल इन्ग्रेडियंट्स वापरतो. आपण कलर फ्लेवर इसेन्स वापरत नाही. त्यामुळे आपल्या प्रोडक्टची जी टेस्ट आहे, जी क्वालिटी आहे, ती या बाकीच्या सगळ्या पार्लरपेक्षा खूप चांगली येते सर. तुम्ही आता टेस्ट करून तुम्हाला पण आयडिया येईल. म्हणजे आपला आईस्क्रीम तोंडामध्ये तेलकटपणा देत नाही, घशाला लागत नाही, आईस्क्रीम खाल्ल्यावर पाणी प्यावंसं वाटत नाही. ही आपल्या प्रोडक्टची प्युरिटी आहे. आणि आता जे प्रेक्षक बघत आहेत की मोस्टली सगळ्यांना हा समस्या येऊ शकते की बाबा त्यांचं जे एरिया किंवा लोकेशन कुठं असलं पाहिजे. सर काय आहे ना, आपण सगळ्यांना काय सांगतो, जेव्हा मला फ्रँचायझीसाठी एन्क्वायरीज येतात, सगळ्यात पहिलं तर आपल्याला हे बघायचं आहे की आपलं मार्केट या आईस्क्रीमसाठी रेडी आहे का. मग मी त्यांना 1-2 कॉम्पिटिटर्सची नावं सांगतो जे आईस्क्रीम डोमेनमध्ये काम करतायत. जर त्यांच्या आईस्क्रीमचं त्यांच्या एरियामध्ये जर सेल असेल, त्याचा अर्थ असा झाला की आपल्या ब्रँडसाठी मार्केट रेडी आहे. कारण आपले आईस्क्रीम 50 रुपये 60 रुपये या रेंजमध्ये आपण सेल करतो. मग तेवढी अफोर्डेबिलिटी तिथे गावामध्ये हवी, सगळ्यात पहिली गोष्ट. बरोबर. त्यानंतर आपण काय सांगतो त्यांना की प्राईम लोकेशन म्हणजे काय असतं सर, तर 4-5 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे प्राईम लोकेशन म्हणजे. की व्हिजिबिलिटी चांगली हवी, ऍक्सेसिबिलिटी हवी, एखादी गाडी लावायला जागा हवी, मार्केट एरिया हवा, आजूबाजूला रेस्टॉरंट्स हवे, शाळा कॉलेज जवळ असेल तर ऍडिशनल बेनिफिट आहे. म्हणजे फॅमिलीज जिथे येतात है ना, त्यांच्यासाठी ऍक्सेसिबल एरिया. तर ह्या 5-6 पॉईंट पैकी सगळ्यात जास्त टिक ज्या जागेला होतात ते आपलं असलं पाहिजे, लोकेशन असलं पाहिजे. समजा एखाद्याने जर फ्रँचायझी आपल्याकडून घेतली, बरोबर, त्याची काय प्रोसेस असते? सर सगळ्यात पहिलं तर आपण एक बेसिक प्रोफाईल बघतो की बाबा व्यवसायामध्ये येण्यामागचं मोटिवेशन काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, याआधी त्यांनी काय काय केलंय वगैरे. कारण कसं आहे की
बिझनेस मॉडेल आपण चांगलं बनवलंय, सगळ्या गोष्टी केल्यात, पण आपल्याला तशी व्यक्ती हवी आहे की हा व्यवसाय आमच्यासाठी तिथे पुढे नेतील. मेहनत करणारी आपल्याला एक व्यक्ती लागते तिथे. 100%. असं नाही की फक्त सेटअप टाकला आणि मग ते आपोआप चालेल, असा कुठलाच व्यवसाय चालत नाही सर. नाही, त्यामुळे 100%. आपण ते त्या गोष्टीची काळजी घेतो की कोण चालवणार आहे याला, बरोबर. त्याच्या आधी काय करत होते वगैरे, या सगळ्या गोष्टी एक बेसिक बॅकग्राऊंड केल्यानंतर आपलं काय आहे ना की हा जो सेटअप आहे तो आपण, मी पहिला एक पॉइंट म्हणालो होतो की टेरिटरी रेडी आहे का ते एक बघतो आपण. Yes. हा, आणि मग त्यांना गो हेड देतो की आपण या ठिकाणी व्यवसाय करू शकतो. Yes. त्यांना लोकेशन सिलेक्शन साठीचं पूर्ण गायडन्स आमच्याकडून केलं जातं. म्हणजे आमच्या अप्रुव्हल शिवाय फ्रँचायझी दुकान फायनल नाही करू शकत. म्हणजे एखाद्याने दुकान फायनल केलं आणि मग फोन केला की मी इथे चालू करतोय, तर तसं नाही होत आपल्याला, कारण बरोबर. आता आमचा तेवढा अनुभव झालेला आहे. आणि लोकेशन सर 20 मीटर इकडे तिकडे पण भरपूर बिझनेसमध्ये फरक पडतो 100%. है ना. तर Yes. त्या पद्धतीने आहे. आणि व्यवसायाचा जो सेटअप आहे हा. तो एकदम मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण बनवलेला आहे. आता बरोबर. जसं आपण तुम्ही म्हणत होता की आईस्क्रीम पार्लर तर खूप सारे आहेत, बरोबर. तर कुठलाही आईस्क्रीम पार्लर सर तुम्ही जर व्यवसाय बघितला ना, कमीत कमी 15 लाखापासून यांचे सेटअप चालू होतात. एक आईस्क्रीम पार्लर सेटअप करायला जेवढ्या मशीन इक्विपमेंट, त्या ब्रँडची फीस झाली, त्यांना दिलेलं सिक्युरिटी डिपॉझिट झालं, तर तुम्ही बघाल तर 15 लाख ते 40-45 लाख रुपयेपर्यंत आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझी आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण हा जो सेटअप केलाय ना खास करून ग्रामीण भागासाठी, अच्छा. तो आम्ही ह्याच दृष्टिकोनातून केलाय की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एखाद्याने बिझनेसमध्ये येता यावं. तर आमचा मशीन इक्विपमेंटचा जो सेटअप आहे तो 2,75,000 पासून चालू आहे फक्त. अच्छा, म्हणजे मशीन्स आपण देत आहे का त्या? नाही, आपण काय करतो, हे 2,75,000 मी यांच्याकडून घेत नाही. हा, हा. मी त्यांना डायरेक्ट मॅन्युफॅक्चरशी कनेक्ट करून देतो. त्यामध्ये आपलं कमिशन वगैरे काही नाहीये. अच्छा. या 2,75,000 मध्ये आईस्क्रीम बनवण्याची एक मशीन, एक डीप फ्रीजर, रेफ्रिजरेटर, किचनचं बेसिक सामान, अवन, ब्लेंडर्स, मिक्सर, वॉफल कोनची मशीन, हे सगळं येतं. प्लस 50,000 विथ जीएसटी आमची फी सुद्धा याच्यात इन्क्लुडेड आहे. अच्छा. मग हे 2,75,000 सोडून तुम्हाला दुकानाचं इंटेरियर झालं, दुकानाचा बोर्ड झाला, एक एसी लावावा लागला, ओपनिंगचा स्टॉक झाला, हो. यासाठी तुम्हाला एक 2-2.25 लाख रुपये तुम्हाला वेगळे ठेवावे लागतात. बरोबर. म्हणजे 4.5 लाख ते 5.5 लाखाच्या रेंजमध्ये तुमचं 200 स्क्वेअर फीट वालं मिनिमम 200 स्क्वेअर फीट एरियावालं दुकान पूर्ण उभं राहतं. सर, आपली जी आईस्क्रीम बनवण्याची जी प्रोसेस असते, बरोबर. ती कशा प्रकारे चालते? प्रत्येक आईस्क्रीमची फिक्स रेसिपी आहे आपली. हा. त्या रेसिपी प्रमाणे फळं कट करून, वजन करून वगैरे ठेवलेली असतात. मग जेव्हा अच्छा. सिंगल स्कूपची ऑर्डर आली किंवा फॅमिली पॅकची आली, तर आईस्क्रीम बेसमध्ये ती फळं साखर टाकून ब्लेंड केली जातात. ओके. आणि जसं आईस्क्रीम मशीनवरती आपण त्याला पोर करतो, ते विदिन सेकंड्स त्याला फ्रीज करतात. अच्छा. आणि सेम प्रोसेस आपण सगळ्या आईस्क्रीमसाठी फॉलो करतो. मग जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की गर्दीचा वेळ आहे, मग आपण दुपारपासून प्रिपरेशन चालू करतो आणि जे रनिंग फ्लेवर आहेत त्याचे 1.5 किलो आईस्क्रीम आपण बनवून ठेवतो. व्यवसाय म्हटलं की प्रॉफिट असतंय. बरोबर. समजा एखाद्या युवकाने म्हणा किंवा एखाद्या युवतीने एखादं हे स्टार्टअप चालू केलं आपलं आईस्क्रीम बरोबर. पार्लरचं, पुण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये बरोबर. असेल, हा. तर मिनिमम त्यांना रेव्हेन्यू कसं किती जनरेट होऊ शकतो बरोबर. सरासरी अंदाजे? बरोबर सर, हा जो हाऊस ऑफ आईस्क्रीम मॉडेल आहे, एकतर आपण ग्रामीण भागात देतोय, सिटीचं मॉडेल आपलं वेगळं आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त आहे. ओके. आता हाऊस ऑफ आईस्क्रीम या कॉन्सेप्टमध्ये 50 ते 60 रुपयाच्या रेंजमध्ये आईस्क्रीम विकून सुद्धा आम्ही त्यांना प्रोडक्ट मार्जिन 50 ते 70% देतोय. अच्छा. हा, 7-8 इन्ग्रेडियंट जे आहेत आमचे मेन, ते मुंबईवरून यांना पाठवले जातात. हा. बाकी फळं वगैरे जे मी म्हणालो ते सगळेजण लोकली विकत घेतात. अच्छा. आणि याचं आईस्क्रीम कसं बनवायचं याचं मुंबईला ट्रेनिंग दिली जाते. ओके. ठीक आहे. त्यानंतर 50 ते 70% मार्जिन झाली. अजून एक बेनिफिट आम्ही आमच्या फ्रँचायझीला देतोय की 1 रुपये सुद्धा आम्ही त्यांच्या सेलवर रॉयल्टी घेत नाही. 0 रॉयल्टी मॉडेल आहे आमचं. ओके. ठीक आहे. आमचा जो काही रेव्हेन्यू आहे तो रॉ मटेरियलच्या सप्लाय मधून आहे. अच्छा. मग आता एखाद्या व्यक्तीने जर डिसेंट मार्केटिंग जरी केलं, जसं आम्ही त्यांना गाईड केलंय, ओके. तर 50,000 ते 70,000च्या मध्ये त्यांना आरामात पर मंथ नेट प्रॉफिट राहू शकतोय सर, कमीत कमी. अच्छा. आणि सर, समजा हा सेटअप एखाद्याने बनवला, हा. तर त्याला लेबर कॉस्ट किती लागू शकते बरं? म्हणजे किती असले पाहिजे? सर, हे सगळं सेलवरती डिपेंड आहे. आम्ही कसं म्हणतो ना फ्रँचायझीला, की तुम्ही 2 लेबर तरी ठेवा आणि तुमचा वेळ मार्केटिंग वरती, कस्टमरशी कम्युनिकेशनसाठी, Yes, yes. परचेस वरती कंट्रोल, या गोष्टींसाठी करा. हा. आमचे काही काही फ्रँचायझी असे पण आहेत ज्यांनी कॅफेच्या आतमध्ये सेटअप चालू केलाय आणि स्वतःच म्हणजे करतायत. विदाऊट एम्प्लॉई पण चालवणारी काही लोक आहेत. अच्छा.
काही लोक आहेत ज्यांनी स्वतः ओनर उभं राहतो आणि एक स्टाफला घेऊन सुद्धा ऑपरेट करतात. तर ते एरिया टू एरिया त्यावरती डिपेंड करतं की तुमचा सेल केवढा आहे. बरोबर, कारण आपण कस्टमरला वेटिंगला पण नाही ठेवू शकत, मग Yes. तिथे एक्सपिरियन्स खराब होतो. 100%. परत सण आले, आजारपण आले, काय आले, मग ते एका माणसावरती दुकान चालत नाही. Yes. त्यामुळे आपण म्हणतो की तुम्ही 2 मुलं तरी सुरुवातीला ठेवा आणि ऑपरेट करा. प्रेक्षकांनो, सरांनी ना आपल्याला आईस्क्रीमची जी फ्रँचायझी मॉडेल बद्दल पूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी गुंतवणूक बी सांगितलेली आहे, तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक लागेल. दुसरं म्हणजे लोकेशन त्यांनी सांगितलेलं आहे, प्राईम लोकेशन पाहिजे तुमचं. एक ग्रामीण भागामध्ये असेल तर बाकीचं तिथे लोकसंख्या किती आहे, पुरुषांची संख्या किती आहे किंवा मुलांची विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, त्याचं तुमचं सगळं अॅनलाइज करून सर स्वतः तिथे येतात, सेटअप बघतात, तुमचं लोकेशन बघतात आणि तुम्हाला तो व्यवसाय चालू करण्यास मदत करतात. व्यवसायामध्ये तिसरी गोष्ट असते मार्केटिंगची. तर मार्केटिंगबद्दलही सरांनी सांगितलेलं आहे की तुमची क्वालिटी चांगली असल्यामुळे जर एक माणूस जर एकदा आला तो तर रिपीट पुन्हा येणारच आहे आणि माउथ पब्लिसिटी ऑटोमॅटिक होणार आहे. जर तुमच्यापैकी कोणालाही आईस्क्रीममध्ये जर करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल सरांना सोबत घेऊन, तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन अशा स्टार्टअप सोबत. तोपर्यंत जय हिंद.